फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे एक वेगळी डिश आहे, वेगळी भाजी आहे। जी भाजी बघितली की लोक नाही म्हणतात, आम्हाला नाही खायची आहे, म्हणजे चारात लांबच राहतात, नाही आम्हालाही नाही खायची। पण ॲक्च्युअली ही भाजी आहे ना, खरोखर खूप हेल्थसाठी खूप चांगली आहे। असं नाही की एखादा आजार झाला म्हणूनच ती भाजी खायची, असं काही जरुरी नाही। तुम्ही एरवी पण खाऊ शकता। तशीच मी ही भाजी आठवड्यातून एकदा खाते, कारण मला आवडते ही भाजी। आणि ह्या पद्धतीने बनवली तर त्या भाजीचा कडवटपणा पण निघून जातो, म्हणजे सगळाच नाही, थोड्या प्रमाणात तो कमी होतो। आणि ती भाजी म्हणजे कारल्याची भाजी। आणि तुम्ही म्हणणार असं का विशेष आहे, ती कशी बनवली तर ती कडूच होते। कडू असतेच, पण थोड्या प्रमाणात जर मी ज्या पद्धतीने बनवते तशी जर तुम्ही बनवली तर त्याचा कडवटपणा नक्की कमी होईल। बऱ्याच लोकांचे बरेच प्रकार असतात, बऱ्याच पद्धतीने बनवतात, आणि मी ही माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी। कारण ह्याच्यावर ही भाजी खाल्ली तर ह्याचे हेल्थ बेनिफिट्स बरेच असतात। जसं आवळा आपण कच्चा खायला पाहिजे, कच्चा खाल्ला तर जास्त याचे हेल्थ बेनिफिट्स असतात। तसंच कारल्याची भाजी पण ही आपण जर खाल्ली आठवड्यातून एकदा तरी सुद्धा बस इनफ असतं। तर बघूया कारल्याची भाजी माझ्या पद्धतीने कशी बनवायची। त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हां, कमेंट्स पण करा, जेणेकरून मला काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील किंवा ॲड करायचं वगैरे असेल तर ते मला कळेल। सो गाइस, आता बघूया कारल्याची भाजी कशी बनवायची, ती पण माझ्या पद्धतीने। इथे बघा, आता कारला आहे ना, मी असं उभं चिरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि हे आता मी व्यवस्थित मिक्स करते, तुम्ही बघू शकता। आणि हे मिक्स करून मी काय करणार माहिती आहे, एक 10 ते 15 मिनिट मी असंच बाजूला ठेवणार आहे। कारण त्याच्यातून मग काय होणार, ते पाणी असतं ना, एक्सेस वॉटर, ते बाहेर यायला लागणार आणि जे कारलं असणार ना ते एकदम नरम होणार। आता बघा, मी थोडंसं हाताने ना त्याला असं प्रेस करते, म्हणजे कुस्करतो ना आपण, तसं करूया 15 मिनिटांनी। तर आता बघूया, हां पाणी येणार आहे, हे बघा आता त्याचं ना पाणी आलं आहे। असंच हे सगळं पाणी काढायचं, नंतर स्वच्छ पाण्यातून आपण 2दा धुवून पूर्ण ड्रेन करायचं, असं पिळून घ्यायचं म्हणतो ना तसं। ते झाल्यानंतर आता आपण फोडणीच्या साहित्याकडे वळूया। इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मिरची आहे, ओली मिरची, तुम्ही पाहिजे असेल तर ती स्किप करू शकता। त्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे फोडणीसाठी, हे बघा। आणि मग थोडीशी मी हिंग आहे, हिंगने अरोमा खूप छान येतो। त्यानंतर ही धणा जिरा पावडर, नंतर इथे मिक्स मसाला आहे। त्यानंतर इथे मी साखर घेतली आहे, नॉर्मली मी साखर घेत नाही, गुळाची पावडर घेते। त्यानंतर हळद आहे थोडीशी, आणि अजून एक मी साहित्य विसरले, ते म्हणजे मी ओलं खोबरं, हे बघा। ओलं खोबरं जवळजवळ 1 वाटी आहे, कारण खूप खोबरं टाकलं ना ओलं खोबरं, त्याला छान अशी ती भाजी लागते, कडवटपणा जातो। चवीपुरतं मीठ आणि फोडणीला आपण तेल घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात पहिलं हे बघा, धुवून मी स्वच्छ करून घेतले, अशी एकदम मोकळी पाहिजे धुतल्यावर, हे बघा भाजी कारलंच, तर ते असं पाहिजे, म्हणजे जरासं पण पाणी नाही पाहिजे त्यामध्ये। आता मी तवा गरम केलेला आहे, त्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकते आणि हे बिडाचं आहे, ह्याच्यामध्ये छान फ्लेवर येतो। तर आता ह्यामध्ये आता आपण काय करूया, हे जिरं टाकते मी, जवळजवळ 1 टीस्पून आहे। त्यानंतर थोडीशी हिंग टाकते आणि आता आपण काय करूया, त्यामध्ये तो उभा चिरलेला कांदा आहे ना, तो आपण त्यामध्ये ॲड करू आणि हा व्यवस्थित आपण परतवून घेऊ। कारण काय माहिती आहे, आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, लो नाही ठेवायची, कारण बिडाचं भांडं आहे, तर त्याला थोडंसं कांदा थोडंसं भाजायला आपल्याला वेळ लागेल लो ठेवलं तर, म्हणून मी मीडियम फ्लेमवर ठेवलं आहे। आता कांदा बघा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे, त्यामध्ये मी आता हे कारलं चिरून घेतलेलं आहे ना, ते त्यामध्ये मी आता ॲड करते। आणि आता काय करूया, हे व्यवस्थित परत एकदा आपण मीडियम फ्लेमवर आपण परतवून घेऊ।
ह्या भाजीला ना खूप वेळ लागतो, जवळजवळ अर्धा तास लागतो, कारण ते सारखं आपल्याला म्हणजे वर खाली करावं लागतं, परतून घ्यावं लागतं. तर थोडीशी ह्या भाजीला आपण म्हणतो ना एकदम झंझटची भाजी आहे ना, तसं भाजी आहे. तर आता मी काय करते, त्यामध्ये हळद टाकते थोडीशी आणि आपण मीठ टाकूया. मीठ ॲड करते आणि हे आपण काय करूया, व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. बघा बघा, ही भाजी कशी माहिती आहे, थोडीशी करपली गेली पाहिजे, म्हणजे ते लो फ्लेमवर करपली गेली पाहिजे, हाय फ्लेमवर नाही. तर आता मी ही आता एक 10 मिनिट अशीच ठेवणार आहे. आता लो फ्लेम केलेली आहे मी, आणि आता परत 10 मिनिटांनी मी काय करते, परत परतवून घेते आणि परत 10 मिनिट आपण तसंच ठेवायचं. त्याच्यामध्ये 10 मिनिटामध्ये बाकीची कामं आपली करून होतात, तो वेगळा पार्ट आहे. पण असंच म्हणजे म्हणून खूप लेट होतो या भाजीला, जास्त वेळ लागतो. तर आता परत 10 मिनिटांनी बघा, अशी थोडी थोडी ना करपली गेली पाहिजे ती. बघा अशी जरा पसरवून ठेवली ना तव्यावर तर ती व्यवस्थित शिजली जाते. हां, तर आता आपण काय करूया, मसाले त्यामध्ये आता ॲड करूया, कारण हे 50% कुक झालेली आहे. धणा जिरा पावडर, त्यानंतर घेतलेला मिक्स मसाला, त्यानंतर थोडीशी साखर, साखरच्या ऐवजी गूळ घेऊ शकतात तुम्ही, आणि भरपूर असं ओलं खोबरं, हे 1 वाटी आहे जवळजवळ. आणि आता हे प्रॉपर आपण काय करूया, मिक्स करून घेऊ. ही भाजी खूप छान लागते आणि अशी मोकळी मोकळी होते बघा. आता ही 50% झाली आहे ना, आता 50% अजून शिजायची आहे, ते पण लो फ्लेमवर. असंच पूर्ण पसरवून ठेवून द्यायची आणि 10 मिनिटांनी सारखं सारखं, 10 नाही नंतर 5 मिनिटांनी आपल्याला सारखं सारखं म्हणजे ती ढवळत राहावी लागते, वरखाली करावी लागते. बघा, म्हणून मी आठवड्यातून एकदाच करते, 2दा नाही करत, कारण तेवढा वेळ नसतो ना आपल्याला. तर हे बघा किती छान झाली आहे. आता 80% झालेली आहे, फक्त 5 मिनिटांनी ती पूर्ण व्यवस्थित अशी थोडीशी ना करपली गेली पाहिजे. हे बघा, आणि चपातीबरोबर खूप छान लागते. याच्यामधला कडवटपणा नाहीसा होतो, कंप्लीट नाही, थोडासा असणार, कारण कारल्याची भाजी आहे म्हटल्यावर थोडासा कडवटपणा त्याच्यामध्ये असणारच आहे, पण खूप छान लागते. बघा, आता मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे. तर ही भाजी आता रेडी आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.